आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या सकारात्मक बातमीपत्रात आपलं स्वागत, जिथे प्रत्येक बातमी आहे आशेचा किरण. पुण्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आयोजित देशी गोवंश जतन आणि संवर्धन सप्ताहाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सहकार आणि कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलं. या उपक्रमाचं उद्दिष्ट देशी गोवंशाचे संरक्षण, संवर्धन आणि त्याबाबत जनजागृती करणे हे आहे. शाश्वत शेती, पर्यावरण संरक्षण, दुग्ध व्यवसायाची उन्नती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे हा या सप्ताहाचा मुख्य हेतू आहे. मुंबईच्या आसपास स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण गृहनिर्माण विकास मंडळाने मोठी घोषणा करत ठाणे शहर, जिल्हा आणि वसईमध्ये 5,285 घरे तसेच इतर ठिकाणी 77 भूखंडाच्या विक्रीसाठी लॉटरी काढली आहे. या लॉटरीसाठी नोंदणी आणि पेमेंट प्रक्रिया कालपासून सुरू झाली असून त्यासाठी इच्छुक 13 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. देशाला थॅलेसेमिया मुक्त करण्यासाठी जलकल्याण समितीतर्फे प्रकल्प हाती घेण्यात आलाय. समितीच्या वतीने महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात जनकल्याण रक्त केंद्र सुरू असून या केंद्राने आतापर्यंत 3,800 रुग्णांना 12,000 रक्त पिशव्यांचं वितरण केलं. थॅलेसेमिया या आजाराच्या समूळ उच्चाटनासाठी अहिल्यानगर येथील जनकल्याण रक्त केंद्रांच्या वतीने राज्यभरात कार्यशाळा घेऊन जनजागृती आणि रक्तदान करण्याचं आवाहन केलं जात आहे. पुण्यातील महात्मा फुले वाडा आणि भिडे वाडा यांच्या राष्ट्रीय स्मारक प्रकल्पाच्या कामकाजाला गती देण्यासाठी विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पाशी संबंधित विविध अडचणी, प्रलंबित कामे, स्मारकाच्या भविष्यातील आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कामकाजामध्ये दिरंगाई होऊ नये यासाठी स्पष्ट सूचना देण्यात आल्या. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी शिष्यवृत्तीमध्ये यशस्वी ठरलेल्या 17 विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या अनोख्या मिरवणुकीत पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. अभ्यासाप्रती मुलांचा उत्साह वाढावा यासाठी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत शिक्षकांनीही मुलांबरोबर लेझीम खेळत ताल धरल्याचं पाहायला मिळालं. दिवसेंदिवस विजेचा वाढता भार, सातत्यानं होणारं भारनियमन यामुळे रब्बी हंगामातील पिके जगवताना तुळजापुरातील शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. मात्र आता तुळजापूर महावितरणाच्या 27 वीज उपकेंद्रात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येत असून त्यातून तब्बल 132 मेगावॅट वीजनिर्मिती होऊन शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला आता दिवसा सुरळीत वीज पुरवठा मिळणे सुलभ झाल्याची माहिती येथील अभियंत्यांनी दिली आहे. टेस्लाच्या पहिल्या स्टोअरचे आज 15 जुलैला मुंबईत उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमात कंपनी त्यांची कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर इलेक्ट्रॉनिक SUV मॉडेल Y लॉन्च करणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही कार पूर्ण चार्ज केल्यावर 575 किलोमीटर पर्यंत धावू शकते. भारतात या कारची किंमत 48 लाखांपासून सुरू होणार आहे. लॉर्ड स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7,000 धावा आणि 600 बळी घेण्याचा विक्रम केलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 611 विकेट्स आहेत. असा विक्रम करणारा जडेजा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. त्याच्या आधी फक्त माजी कर्णधार कपिल देव यांनी हा विक्रम केला होता. तसेच लॉर्ड्स कसोटीच्या दोन्ही डावात अर्धशतक करणारा दुसरा भारतीय देखील जडेजाच ठरलाय. या बातमीसह वेळ झाली आहे सकारात्मक बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.